नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। दुपारी 4 वाजता राजभवनात शपथविधी। राज्यपाल CP राधाकृष्णन नव्या मंत्र्यांना देणार पद आणि गोपनीयतेची शपथ। भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन। नितेश राणेंसह पंकजा मुंडे, गिरीश महाजनांना फोन गेल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या आमदारांना शपथविधीसाठी फोन। संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, उदय सामंतांना फोन। शपथविधीस तयार राहण्याच्या सूचना। राष्ट्रवादीकडूनही आमदारांना मंत्रिपदासाठी फोन। यादीत आदिती तटकरेंसह हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, दत्ता भरणेंचा समावेश। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येणार। स्वागतासाठी जय्यत तयारी, तर नागपुरातून भव्य रॅली ही काढली जाणार। मंत्रिमंडळात संधी न मिळालेले रवींद्र चव्हाण होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष। विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। विदर्भाच्या भरथंडीत राजकारण तापणार। उद्यापासून हिवाळी अधिवेशन। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम। ज्यांच्यावर मोदींनी आरोप केले त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली। अजित पवारांवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। विरोधी पक्ष राहू नये ही सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्याचं म्हणत डागली तोफ। तर मंडळी, आता या क्षणाची महत्वाची बातमी ती म्हणजे अर्थातच मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि अखेर भाजपकडून शपथविधी सोहळ्याकरता आमदारांना फोन करण्यात येत आहेत। भाजप आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आलाय आणि फोन आला रे आला असं म्हणत आता एक नावं जे आहेत ते समोर येतात। आत्तापर्यंत 18 जणांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आले। यामध्ये नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, आकाश फुंडकर, त्याचबरोबर आशिष शेलार, संजय सावकरे, अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांनाही फोन करण्यात आलाय। दोनों अच्छा कॉम्बिनेशन रखा गया है, जैसे सोशल, रीजनल सभी कॉम्बिनेशन रखे गए हैं और यंगस्टर भी आगे आने चाहिए। अगली पीढ़ी भी हमारी आगे आनी चाहिए। उनको 2 टर्म हुए, 3 टर्म हुए, ऐसे भी लोग हैं, उनको भी आगे आना चाहिए क्योंकि हमें आगे भी पार्टी को ले जाना है। तो इसीलिए मुझे लगता है ये बराबर जो कॉम्बिनेशन रखा गया है वो बहुत अच्छा रखा गया है। इसलिए थोड़ी देरी हुई, लेकिन मुझे ऐसे लगता है कि तीनों पार्टियों ने नए लोगों को भी मौका दिया है। काही वेळापूर्वीच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी तसंही केलं की शपथविधी घ्यायला तुम्ही या म्हणून। मी पहिलं तर पंतप्रधान मोदीजी, तसेच अमित शाह आणि आमचे नेते मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली काम आणि या राज्यामध्ये निवडणुका आम्ही लढवल्या, त्यांचं मनापासून आभार मानतो। पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी जे माझ्याबरोबर राहिले सगळ्यांचा आभार मानतो। आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांचा आम्हाला फोन आला आणि दुपारी 4 वाजता शपथविधी आहे, त्याच्या अगोदर तुम्ही पोचा असं त्यांनी आम्हाला निरोप दिला। आम्ही त्या हिशोबाने आज नागपूरमध्ये दाखल झालेलो। कोणत्या मंत्रिपदावर तुम्हाला काम करायचं आवडेल? जे कुठलं खातं मान्य देवेंद्रजी जी कुठली जबाबदारी देतील ती योग्य तऱ्हे आणि त्याला न्याय द्यायचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। अभी पता चला है कि मेरा नाम आ गया है लिस्ट में और 4 बजे शपथविधि के लिए बुलाया है, तो 4 बजे हम लोग ओथ ले लेंगे। महायुति जो है महिलाओं का एक बार फिर से समर्थन रहा है, भले लाडली बहन हो या 3 जो महिलाएं हैं जो शपथ लेने वाली है। किस तरीके से देखती है, कितना महत्वपूर्ण मानते हैं इस फैसले को, और महिलाओं का काफ़ी योगदान रहा है सरकार में या सरकार के पीछे से जो सपोर्ट मिला है, आप किस तरीके से देखते हैं इस पूरी प्रक्रिया? नहीं, हमेशा हमारे सरकार ने महिलाओं को सम्मान किया है। आप जैसे देखते हैं कि लाडली बहन से पूरे समाज में आज महिलाओं को इतना सम्मान मिल रहा है और यहाँ पूरी लिस्ट में भी आप देखेंगे कि 3 महिलाओं के नाम है। तो सरकार
बहुत महिलाओं को प्रमोट कर रही है, ऐसा ही मुझे लगता है। अधिक तपशील आपण आता क्षणाचा जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी भाजपच्या एकूण आत्तापर्यंतच्या यादीवरती लक्ष ठेवून आहेत। पुढला प्रश्न माझा राहुल, अर्थात प्रेक्षकांच्या मनातला, 18 जणांना आतापर्यंत फोन गेलेत, अजून कोणाला फोन जाऊ शकतात? मी जसं म्हणालो थोड्या वेळपूर्वी की उम्मीद पे दुनिया कायम है। अगदी विशाल, हाच महत्वाचा मुद्दा आहे। अजूनही 4 मंत्रिपदाच्या साठी फोन जाऊ शकतात। भाजपचा एकंदरीत मंत्रिपदाचा कोटा बघितला तर 22 किंवा 23चा हा आकडा होऊ शकतो। त्यामुळे 18 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री पद ही भाजपच्या वाट्याला येऊ शकतात। त्यामुळे 18 पर्यंत आकडा जरी पोहोचला असला तरी अजून 4 जणांसाठी, अर्थात तो फोन कोणाला जातोय, कुठल्या मतदारसंघात जातोय आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कसर भरून काढली जाते हे पाहावं लागेल। मात्र संपूर्ण बघितलं तर न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी सांगितलं होतं, सर्वात तरुण असणारं मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं हे झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामधील एकंदरीत बघितलं तर अगदी 3 ते 4 ज्येष्ठ मंत्र्यांचा अपवाद वगळला तर जवळपास नवीन चेहऱ्यांना संधी आणि जवळपास तरुण असणारे हे मंत्रिमंडळ स्थापन होताना दिसते। एकंदरीत शिवसेना शिंदे यांच्याकडून देखील, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी यांच्याकडून देखील अगदी अनुभवानं काही लोकांना संधी देण्यात आली आहे। मात्र नवीन चेहऱ्यांना मिळालेली संधी ही खूप मोठी मानली जाते आणि याच अनुषंगानं आपण बघितलं तर आत्ताच काही वेळापूर्वी जी माहिती आहे आकाश फोंडकर, अशोक उईके यांच्यासह देखील नावं आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगली यामधून कुठलंही नाव अद्याप आलेलं नाहीये, अमरावतीमधून कुठलंही नाव आलेलं नाहीये। सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण यांचं बाजूला नाव जरी गेलं असलं तरी अगदी काही मोजक्या मंडळींना यामध्ये संधी देण्यात आली खरी। महाराष्ट्राचं आतापर्यंतचं सर्वात तरुण मंत्रिमंडळ याला म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। पण मला एका मुद्द्याकडे तुझं लक्ष वेधायचंय राहुल, 3 महिलांना, यंदा 3 महिला आमदारांना जी ती संधी दिली जाते, म्हणजे पंकजा मुंडे यांचं नाव निश्चित होतं जवळपास, यात शंका नाही, पण आणखीन 2 महिला आमदारांना फोन गेलेत। लोकांची समीकरणं पाहिली तर अनेकांना यामध्ये संधी दिल्याचं पाहिलं जातंय। पुण्यातनं 2 मंत्रिपद, एकीकडे चंद्रकांत पाटील, दुसरीकडे माधुरी मिसाळ 4 टर्म या आमदार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर या 3 महिलांना भाजपनं संधी दिली। याचाच अर्थ भाजपनं लाडकी बहीण हा पॅटर्न मंत्रिमंडळाला देखील कायम ठेवलाय। पंकजा मुंडे यांनी की जोरदार कॅम्पेन केलं होतं आणि त्यांना जवळपास 2 टर्म गेल्यानंतर 14 नंतर ते थेट 24 मध्ये जवळपास 2 टर्म नंतर आता मंत्रिपद मिळते आणि त्यामुळे काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात दाखल होतील। एक विजयी जल्लोष रॅली नागपूर एअरपोर्ट ते अगदी कार्यक्रम स्थळापर्यंत पाहायला मिळाला आणि पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते नागपुरात येत आहेत आणि त्यामुळे हा विजयी जल्लोष अर्थात जल्लोषाला सुरुवात झाल्यानंतर ते लगेचच मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचाही जल्लोष आज नागपुरात दिवसभर पाहायला मिळेल। धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल। याबद्दलचे अपडेट आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं घेत राहू। त्याच्यामुळे 18 जणांना आत्तापर्यंत भाजपकडनं फोन गेलेले आहेत। अजूनही तसं बघायला गेलं तर 3 जणांना, 4 जणांना आणखीन फोन जे ते जाऊ शकतात। हे 4 जण कोण असतील? आत्तापर्यंतचं तरुण मंत्रिमंडळ म्हणून आत्तापर्यंतच्या नावावरती जर आपण लक्ष घातलं किंवा त्या यादीवरती लक्ष दिलं तर भाजपचं हे तरुण मंत्रिमंडळ बघायला मिळतंय। पण आता अजूनही 4 जणांना फोन जाऊ शकतात। हे 4 जण नेमके कोण असतील हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल। पण शिवसेनेच्याही 12 जणांना शपथविधीसाठी फोन गेल्याची माहिती मिळते। यामध्ये आमदार भरत शेठ गोगावले, त्याचबरोबर योगेश कदम, उदय सामंत, दादा भुसे, प्रकाश आबिटकर, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल, शंभूराज देसाई यांच्यासह जुने 5 आणि बाकी नवीन सेनेच्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आल्याचं भरत गोगावले यांनी सांगितलेलं। 4 वाजता शपथविधी सोहळ्याकरता आम्ही हजर राहणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय। फोन आलाय म्हणून नागपूरला आलो आम्ही। 4 वाजता शपथ ग्रहण होऊन जाईल। सर कोणाकोणाला फोन आले काय सांगाल? ते सगळे आता मी नावं सांगितली ती आहेत। योगेश कदम आहे, आम्हाला आहोत, उदय सामंत आहे, दादा भुसे आहे, गुलाबराव पाटील आहे, शंभूराज आहे, प्रताप सरनाईक आहे, आशिष जयस्वाल असे लोक आहेत। यासोबतच नवीन मंत्रिपदात नवीन लोकांनाही संधी दिली आहे ना। आम्ही 5 जुने आणि 7 नवीन। म्हणजे रेसमध्ये आहात, म्हणजे तुम्हाला मंत्रिपद मिळेल अशी लाट शक्यता होती। आता शेवटी शिंदे साहेब ठरवतील। मला असं वाटतं की विधानसभेच्या अधिवेशनासाठी आम्ही सगळे सहकारी आलेलो आहोत। गुलाबराव पाटील साहेब देखील आहेत, दादा भुसे साहेब देखील आहेत। आता आम्हाला अजून कोणाला फोन येतील नाही येतील अजून आम्हाला माहिती नाही,
परंतु विधानसभेच्या अधिवेशनासाठी आलेलो आहोत आणि ज्यांचा शपथविधी असेल त्यांच्यासाठी आम्ही सगळे उपस्थित राहणार आहोत.